कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल असं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारात व्यक्त केले। तसंच दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत। खारकरवाडी भागातील रघुवंश हॉलमध्ये आज वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली। त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला। कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरे घेतली, घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिलं। आता या इमारती बेकायदा असल्याचं निष्पन्न झालं असून येथील नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यात त्यांची काहीच चूक नाही। येथील नागरिकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितलाय। तसंच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही आपल्याला फोन करून त्यांच्या भागातही अशाच 7 ते 8 इमारती असल्याचं सांगितलंय। तसंच कल्याण ग्रामीणमध्ये अशा अनेक इमारती आहेत असंही नाईक यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। तसंच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देईल याचाही विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान दिवा भागातील 54 बेकायदा इमारतींवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिले असून पालिकेने या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे। येथील नागरिकांच्या शिष्टमंडळानं नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे। त्यावर दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा असे आदेश त्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य सरकारनं महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या आहेत। यातील लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50% सवलत या योजना विशेष स्वरूपाच्या आहेत। मात्र एसटी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसलाय। त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। महिलांच्या एसटी सवलतीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता महिलांना देण्यात आलेल्या 50% सवलतीमुळे एसटी महामंडळाला रोज 3 कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं सांगितलं। त्यामुळे येथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला एसटी प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही। राज्य सरकारनं यापूर्वीच महिलांसाठी 50% तर 75 वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवासात सवलत लागू केली होती। मात्र या सवलतीमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झालाय। सातत्यानं सवलतीच देत राहिलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही। दरम्यान मंत्री सरनाईक यांनी 50% सवलतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले। तसंच येथून पुढे महिलांना सवलतीनं एसटी प्रवास करता येईल का नाही असा प्रश्नही उपस्थित झालाय। मंत्री सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना एसटी प्रवासात दिलेली 50% सवलत बंद होणार का यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं शिंदे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली
50% सवलत बंद होणार नाही, तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. अनधिकृत बांधकामांचं माहेरघर असलेल्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांसह 3 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करून दणका दिलाय. उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कळवा येथील सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची बदली करण्यात आली आहे. तो पदभार त्यांनी 1 मार्च रोजी स्वीकारावा लागणार आहे. दिवा प्रभाग समितीचं कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र गिरी यांना पदोन्नती देऊन त्यांच्याकडे दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आलाय. दिवा प्रभाग समितीच्या उपकार्यालयीन अधीक्षक ललिता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त यांच्यावर अनधिकृत बांधकाम निष्कासनाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक अशा कोपणेश्वर मंदिराचा मेकओव्हर गेल्या 2 वर्षांपासून रखडलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1.5 वर्षांपूर्वी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. मात्र मंदिराच्या जीर्णोद्धाराचा डमरू अद्याप वाजला नसल्यामुळे मिंद्यांनी केलेली घोषणा बंबम बोले ठरली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल शिवभक्तांकडून उपस्थित केला जाऊ लागलाय. देशभरात उद्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होणे असल्यानं कोपिनेश्वर मंदिराच्या रखडलेल्या जीर्णोद्धाराचा प्रश्न चर्चेत आलाय. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली होती. मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आराखडा देखील तयार करण्यात आला. त्या आराखड्यात वास्तुरचनाकारांशी चर्चा करून मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. तसंच माती परीक्षणही करण्यात आलं. या कामाची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार होती. तसंच मंदिराचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा संकल्प पालिका प्रशासनानं केला होता. मात्र 2 वर्ष उलटली तरी सभामंडपाचं काम पूर्ण झालं नसल्यानं ठाणेकरांमध्ये नाराजी पसरलीय. मुख्य मंदिराचं डिझाईन, त्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिराच्या नवीन गाभाऱ्याचा परिसर, मंदिराचा कळस, सभामंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणं तसंच निधीच्या उपलब्धतेबाबत राज्य सरकारशी चर्चा करण्यात येणार होती. दरम्यान मंदिरासाठी जवळपास 4 कोटींचा निधी राज्य सरकारकडून देण्यात येणार होता. मात्र हा निधी लालफितीत अडकला असल्याचं बोललं जात आहे.